जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 151 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 7.4 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहे. सो मित्रांनो, CEO किंवा ग्रेट लीडर बनण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु खरं युद्ध, खरी लढाई तेव्हाच चालू होते जेव्हा कंपनीची परिस्थिती बिघडत जाते. आता ॲपलसुद्धा जेव्हा डुबत होती तेव्हा स्टीव्ह जॉब्स पुन्हा परतला. त्यावेळेला मीटिंग्स, रूल, रेग्युलेशन्स हे काही उपयोगाचं नव्हतं, कारण कंपनी डुबत होती. मग त्यावेळेला त्यांनी इमिजिएट ॲक्शन्स घेतल्या, क्रिटिकल थिंकिंग घेतली, क्रिटिकल ॲक्शन्स घेतल्या आणि कंपनी पुन्हा वाचवली. अँडी ग्रोव्सने सुद्धा गुगलमध्ये हेच केलं होतं, लॅरी पेजने सुद्धा इंटेलमध्ये हेच केलं होतं. तो मित्रांनो, पीस टाईम लीडर किंवा वॉर टाईम लीडर ह्या दोघांमध्ये एवढाच फरक असतो की जेव्हा कंपनीला एक्सपांड करायचं असतं तेव्हा तुम्ही पीस टाईम लीडरला घेऊ शकता, आणि जेव्हा तुम्हाला कंपनीला सर्वायवल स्टेजमध्ये आणायचं असतं तेव्हा तुम्ही वॉर टाईम CEOला तुम्ही हायर करू शकता किंवा वॉर टाईम ग्रेट लीडरला तुम्ही हायर करू शकता. आता आता जेव्हा तुम्ही कुठलेही बुक्स वाचता मॅनेजमेंटचे तेव्हा तुम्हाला पीस टाईम CEO किंवा लीडरबद्दल जास्त इन्फॉर्मेशन दिली जाते, पण वॉर सिच्युएशनमध्ये कशा क्रिटिकल थिंकिंगमध्ये तुम्ही त्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये कशा गोष्टी हँडल करता हे कुठल्याही मॅनेजमेंट बुकमध्ये न दिलेलं नसतं. ते तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ सिनारिओमधून तुम्ही शिकू शकता, कारण ही लढाई जिवंत राहण्यासाठी असते. याच्यामुळे तुम्ही चांगलं बोलून त्याला काय उपयोग नसतो. ही लढाई जिवंत राहण्यासाठी असते. त्यामुळे वॉर टाईम CEOची किंवा वॉर टाईम लीडरची कंपनीला खूप गरज असते, प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सुद्धा. माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता, आणि तुम्ही एखादं कोणतंही चॅलेंज घ्या, 30 डे, 60 डे, 90 डेचं कोणतंही चॅलेंज, लाईक बुक रिडिंग, जिम चॅलेंज, आणि तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या हॅबिट्समध्ये चेंज होईल आणि लॉंग टर्ममध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही सक्सेसफुल झाला आहात, तुम्ही इंटरनली तुमच्यामध्ये चेंज झालेला आणि तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल झाला आहात. थँक्यू.